नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बांदल सर, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा। आज आपण इयत्ता 12वी मधील मराठी या विषयातील व्याकरणाचा वाक्य प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत। कारण आपल्या मराठीमधील पहिल्या भागातील पहिल्या पाठापासून व्याकरणाचा काही घटक, काही भाग आपल्याला अभ्यासायला आलेला आहे। त्यामुळं आपण आज प्रथमतः व्याकरणातील वाक्यप्रकार हा घटक अभ्यासणार आहोत। मागील वर्षी आपण वाक्याचे 3 मुख्य प्रकार अभ्यासलेले आहेत। त्यामध्ये केवल वाक्य, दुसरं मिश्र वाक्य आणि तिसरं जे आहे ते संयुक्त वाक्य। एक सोपा फॉर्म्युला मी तुम्हाला या तिन्ही प्रकारचा सांगितलेला आहे की केवल वाक्यामध्ये काय असतं, मिश्र वाक्यामध्ये काय असतं आणि संयुक्त वाक्यामध्ये काय असतं। तिन्हीमध्ये एकच फरक आहे की केवल वाक्य हे एक साधारणतः एकच वाक्य असतं। 2 वाक्य किंवा 3 वाक्याचं मिळून एकच वाक्य तयार केलेलं असतं। त्यामध्ये एकच क्रियापद असतं, एकच उद्देश आणि एकच विधेय असतं। दुसरा जो प्रकार आहे तो मिश्र वाक्याचा, की एक गोष्ट घडल्यानंतरच दुसरी घडते असा ज्यावेळेस विचार त्यामध्ये मांडलेला असतो तर ते वाक्य असतं मिश्र वाक्य। म्हणजे सुनील शहराला गेला आणि मग त्याला नोकरी मिळाली। म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं मिश्र वाक्यामध्ये की सुनील जर शहरामध्ये गेला नसता तर त्याला नोकरी मिळाली नसती। तिसरा प्रकार आहे त्यामध्ये, तिसऱ्या प्रकारामध्ये संयुक्त वाक्याच्या प्रकारामध्ये त्यामध्येही 2 वाक्य असतात, परंतु एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून नसतं। पहिल्यामध्ये जे आहे केवल वाक्यामध्ये एकच वाक्य असतं, मी शाळेला जात आहे। दुसरं म्हणजे मिश्र वाक्य, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून असतं। आणि तिसरा वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्याचा प्रकार। त्यामध्ये 2 वाक्य असतात किंवा 2 पेक्षा जास्त असतात, परंतु एकमेकावरती अवलंबून नसतात, दोन्ही प्रधान वाक्य असतात। प्रधान वाक्य म्हणजे एखादं वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून नसतं। तर त्यामध्ये काय आहे, विजा चमकू लागल्या आणि पाऊस पडू लागला। आता विजा चमकल्यानंतरच पाऊस पडेल असं काही नसतं, म्हणजे पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून नाहीये त्या ठिकाणी। हे झाले मुख्य वाक्याचे 3 प्रकार। पहिला केवल वाक्य, सर्वसाधारण एकच विचार मांडलेला असतो, ते केवल वाक्य। दुसरं वाक्य मिश्र वाक्य, एक घटना घडल्यानंतरच दुसरी घडते। सुनीलने जास्त आंबे खाल्ले त्यामुळे त्याचा पोट दुखायला लागलं। संयुक्त वाक्यामध्ये आणि मिश्र वाक्यामध्ये उभयन्वयी अव्ययाचा वापर केला जातो। उभयन्वयी अव्यय म्हणजे कोणते, आणि, पण, परंतु, किंवा, व अशा प्रकारचे। म्हणजे 2 वाक्य जोडणारे जी शब्द असतात त्यांना उभयन्वयी अव्यय असं म्हटलं जातं। मिश्र वाक्यामध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये या उभयन्वयी अव्ययाचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो आणि एक वाक्य केलेलं असतं, परंतु विचार 2 असतात, 2 घटना घडलेल्या असतात, 2 गोष्टी घडलेल्या असतात। मिश्र वाक्यामध्ये एक गोष्ट घडल्यानंतरच दुसरी घडते, ते मिश्र वाक्य असतं। संयुक्त वाक्यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून नसतं, दोन्ही प्रधान वाक्य असतात। तर एक घटना घडली तरच दुसरी घडेल हे सांगता येत नाही, परंतु ते 2 वाक्य उभयन्वयी अव्ययाच्या साहाय्याने त्या ठिकाणी जोडलेले असतात। हे आपण मागील वर्षी अभ्यासलेलं आहे। हे सांगायचं तात्पर्य की आपल्याला त्या ठिकाणी संकेतार्थ वाक्य अभ्यासत असताना याचा विचार करावा लागणार आहे। तर आज आपण वाक्याचे इतर जे प्रकार आहेत की जे आशयावरून, अर्थावरून पडतात आणि रूपावरून पडतात, तर त्यामध्ये देखील 2 विभाग त्या ठिकाणी केलेले आहेत की अर्थावरून एक पडणारे म्हणजे भावार्थावरून, आणि क्रियापदाच्या रूपावरून पडणारे जे आहेत ते वेगळे आहेत। अगोदर आपण प्रथमतः भावार्थावरून पडणारे प्रकार त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत।
भावार्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार 3 आहेत. एकदम सोपा आहे बाळकासाठी. पहिला वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी, दुसरा आहे प्रश्नार्थी आणि तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य. शब्दामध्ये त्याचं सांगितलेलं आहे की त्या वाक्यामध्ये काय असेल. विधानार्थीमध्ये काय असेल, विधान असेल. प्रश्नार्थीमध्ये काय असेल, प्रश्न असेल. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असेल, तर उद्गार किंवा एखादी आश्चर्यकारक घटना ज्यावेळेस घडते आणि आपल्या तोंडातून एखादं वाक्य ज्यावेळेस समोर पडतं त्यावेळेस ते वाक्य कोणतं असतं, तर उद्गारार्थी वाक्य त्या ठिकाणी ते असतं. प्रथमतः विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं, सर्वसाधारण विधान केलेलं असतं, या असा त्या ठिकाणी बोध होतो. म्हणजे कर्त्याने ज्यावेळेस एखादं विधान केलेलं असतं, सर्वसाधारण विधान केलेलं असतं, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. कर्ता महत्वाचा आहे. कर्ता बोलतो कसा त्यावरून वाक्याचा प्रकार त्या ठिकाणी ठरत असतो. म्हणजे सरळ सरळ जर विधान केलेलं असलं की सुनील शाळेला जात आहे, विधान आहे, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला नाही किंवा उद्गारवाचक चिन्हाचा वापर किंवा एखादी आश्चर्यकारक घटना घडलेली नाही. जे स्वरूपावरून पडणाऱ्या भावार्थावरून पडणारे जे प्रकार आहेत त्यामध्ये 3च प्रकार आहेत. अगोदरचं पहिला जो प्रकार आहे विधानार्थी, दुसरा जो आहे प्रश्नार्थी आणि तिसरा आहे तो उद्गारार्थी. आता उद्गारार्थी तुम्हाला समजून घ्यायला काही अडचण नाही. उद्गारवाचक चिन्ह असलं म्हणजे ते उद्गारार्थी वाक्य आहे. प्रश्न चिन्ह ज्या वाक्यामध्ये आहे त्या ठिकाणी ते वाक्याचा प्रकार कोणता आहे, प्रश्नार्थी वाक्य. आणि ह्या दोन्हीपैकी जे नसेल ते कोणतं असेल, तर विधानार्थी. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर वाक्याच्या स्वरूपावरून, आशयावरून किंवा भावार्थावरून जर वाक्याचे प्रकार विचारलेले असेल तर त्या ठिकाणी हे 3 वाक्याच्या प्रकारामधून विचारलेले असेल. पहिला जो आहे तो विधानार्थी. ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असं त्या ठिकाणी म्हणतात. सचिन तेंडुलकर उत्तम खेळाडू आहे किंवा उत्तम क्रिकेटर आहे. या वाक्यामध्ये सरळ सरळ साधं विधान मांडलेलं आहे. त्यामुळे हे वाक्य, हा वाक्याचा प्रकार काय आहे, विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. त्या ठिकाणी त्या प्रकारामध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याच्या प्रकाराला काय म्हणतात, प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याच्या प्रकाराला प्रश्नार्थी वाक्य असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणताही प्रश्न असतो. प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याचं अतिशय सोपं तत्व म्हणजे काय आहे की ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं तो वाक्याचा प्रकार कोणता असतो, प्रश्नार्थी वाक्य. एवढं लक्षात ठेवलं म्हणजे संपला विषय. आणि मग तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे मांडलेला असतो. लक्षात घ्या, ज्या वाक्यामध्ये मनातील भाव उत्कटपणे मांडलेला असतो आणि शेवटी उद्गारार्थी चिन्हाचा वापर केलेला असतो त्या वाक्याच्या प्रकाराला उद्गारार्थी वाक्य असं त्या ठिकाणी म्हटलेलं असतं. म्हणजे एखादी आश्चर्यकारक घटना ज्यावेळेस घडते आणि त्यावेळेस स्वतःच्या तोंडामधून जे वाक्य बाहेर पडतं ते उद्गारार्थी वाक्य असतं. अबब, किती मोठा साप तो, अरे बापरे, किती मोठी इमारत आहे, किती उंच इमारत आहे. या वाक्याचा प्रकार कोणता आहे, तर उद्गारार्थी वाक्याचा प्रकार आहे. हे 3 वाक्याचे प्रकार ओळखण्यासाठी अतिशय सोपं आहे. तत्व आहे की विधानार्थी वाक्यामध्ये सरळ सरळ साधं विधान मांडलेलं असतं. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी, त्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, शेवटी प्रश्नचिन्ह असतं. तिसऱ्या वाक्याच्या प्रकारामध्ये उद्गारार्थी वाक्य, त्या ठिकाणी मनातील उत्कट भावना मांडलेल्या असतात, शेवटी उद्गारार्थी चिन्ह असतं.
म्हणजे ओळखण्यासाठी तिन्ही वाक्याचे प्रकार सोपे आहेत. हे प्रकार आहेत आशयावरून किंवा भावार्थावरून पडलेले प्रकार. त्याच्यानंतर आणखी काय प्रकार आहेत, वाक्याचे आणखी काय प्रकार आहेत ते रूपावरून पडलेले आहेत, क्रियापदाच्या रूपावरून पडलेले प्रकार. क्रियापदाच्या रूपावरूनही काही वाक्याचे प्रकार पडलेले आहेत. तर यामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वार्थी, दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी, तिसरा प्रकार आहे विद्यार्थी आणि चौथा प्रकार आहे संकेतार्थी. असे 4 प्रकार हे क्रियापदाच्या रूपावरून, क्रियापदाचा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा त्या ठिकाणी वापर कशा पद्धतीने आल्यानंतर त्याचा त्या ठिकाणी बोध कसा होतो, त्यावरून हे वाक्याचे 4 प्रकार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या प्रकारामध्ये स्वार्थी वाक्य आहे. स्वार्थी वाक्यामध्ये स्वार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो. लक्षात घ्या, स्वार्थी वाक्यामधील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो. म्हणजे थोडक्यात पहिला जो प्रकार आहे कोणता, विधानार्थी. लक्षात घ्या, विधानार्थी वाक्यच त्या ठिकाणी ते असतं. थोडक्यात वाक्यामध्ये फक्त क्रियापदाच्या रूपावरून काळाचा ज्यावेळेस बोध होतो त्या वाक्याला कोणता प्रकार म्हणतात, स्वार्थी वाक्य असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मुले शाळेत गेली. काळाचे 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. या काळाचा ज्यावेळेस क्रियापदावरून बोध होतो त्यावेळेस ते वाक्य कोणतं असतं, तर ते स्वार्थी वाक्य असतं. मुले शाळेत गेली म्हणजे त्या ठिकाणी भूतकाळाचा त्या ठिकाणी बोध झालेला आहे, म्हणून या वाक्याच्या प्रकाराला स्वार्थी वाक्य प्रकार असं त्या ठिकाणी संबोधलं जात असतं. दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये देखील शब्दशः अर्थ जर घेतला तर काय आहे, आज्ञा हा त्या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी वाक्यामध्ये शब्दामध्ये वापरलेला आहे. म्हणजे दुसऱ्याची आज्ञा पाळणं, विनंती पाळणं किंवा आदेश पाळणं या वाक्यामध्ये त्या ठिकाणी मांडलेलं असतं. या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून त्या ठिकाणी आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्या ठिकाणी तो वाक्याचा प्रकार आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखला जातो. आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा ज्या वाक्यामध्ये बोध होतो त्या वाक्याच्या प्रकाराला आज्ञार्थी वाक्य असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की आशीर्वाद, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, मोठ्याने आशीर्वाद दिलेला आहे. वाक्यामध्ये काय बोध झालाय, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. समोरच्याने तुम्हाला एक प्रकारचा काय केलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. दुसरं म्हणजे काय, प्रार्थना, देवा मला सुबुद्धी दे. म्हणजे एक प्रकारची देवासमोर त्याने प्रार्थना केलेली आहे. म्हणजे पहिला काय आहे, आशीर्वाद. समोरच्याने आशीर्वाद जर दिलेला असेल तो वाक्याचा प्रकार काय, आज्ञार्थी. दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला की त्या ठिकाणी प्रार्थना, एखाद्याने जर देवासमोर प्रार्थना केलेली असेल तर ते देखील कशामध्ये मोडतं, तो वाक्याचा प्रकार आज्ञार्थी वाक्यामध्ये. तिसरा जो आहे विनंती, कृपया मला तुझं पुस्तक दे रे. म्हणजे या काय केलेली आहे, एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला काय केलेली आहे, विनंती केलेली आहे. एखाद्या वाक्यामध्ये विनंती जर केलेली असली तरी तो वाक्याचा प्रकार कोणता असतो, तर तो आज्ञार्थी आहे. त्यानंतर उपदेश, शिक्षक विद्यार्थ्यांना करत आहे, महाराज शिष्यांना करत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना करत, विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करा म्हणजे तुम्ही काय व्हाल, मोठे अधिकारी बनू शकाल. या ठिकाणी उपदेश केलेला आहे.
त्यानंतर सूचना, एखाद्याने एखाद्याला जर सूचना केलेली असेल, विद्यार्थ्याला जर शिक्षकाने सूचना केलेली असेल, ओळीमध्ये बसा, रांगेमध्ये बसा, किंवा इथे पादत्राणे काढा. देवळासमोर एखाद्या ठिकाणी बोर्ड असतो बघा, त्या ठिकाणी ते देखील वाक्य कोणतं आहे? आज्ञार्थी वाक्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलेलं असतं. आता क्रियापदाच्या रूपावरून ओळखण्यासाठी अवघड असे दोनच प्रकार आहेत. पहिलं वाक्य म्हणजे कोणतं? आज्ञार्थी. आणि दुसरं वाक्य कोणतं आहे? विद्यार्थी. आता त्या ठिकाणी पहिलं स्वार्थी वाक्यामध्ये काय आहे? फक्त त्या ठिकाणी काळाचा बोध आहे, ते ओळखता येईल तुम्हाला. संकेतामध्ये काय आहे? संकेत मांडलेला असतो. एखादी घटना घडली तरच दुसरी घटना घडते. ज्यावेळेस मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे, या क्रियापदाच्या रूपावरून पडणाऱ्या 4 प्रकारामध्ये ओळखण्यासाठी अवघड जी 2 प्रकार आहेत ती कोणती आहेत? तर आज्ञार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण त्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे? एखाद्याने आज्ञा दिलेली असेल, एखाद्याने विनंती केलेली असेल, बरोबर, एखाद्याने उपदेश केलेला असेल, त्यानंतर एखाद्याने प्रार्थना केलेली असेल, एखाद्याने आशीर्वाद दिलेला असेल. आशीर्वाद, विनंती, प्रार्थना, उपदेश आणि सूचना हे 5 शब्द लक्षात ठेवायचे. म्हणजे ते ज्या वाक्यामध्ये येतील त्याचा ज्यावेळेस बोध होईल, ज्या वाक्यामध्ये हे वाक्य उच्चारल्यानंतर या घटनांचा बोध होईल, तो वाक्याचा प्रकार कोणता असतो? तर आज्ञार्थी वाक्याचा प्रकार असतो. विद्यार्थीमध्ये असेच काही शब्द आहेत की वाक्य वाचल्यानंतर, उच्चारल्यानंतर ज्यावेळेस या गोष्टीचा बोध होईल, म्हणजे कोणता? विद्यार्थीमध्ये कोणता बोध होईल? तर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्या ठिकाणी तो वाक्याचा प्रकार विद्यार्थी असतो. कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या गोष्टीचा ज्यावेळेस ज्या वाक्यामध्ये बोध होईल तो वाक्याचा प्रकार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. शक्यता, योग्यता, इच्छा आणि त्या ठिकाणी कर्तव्य या गोष्टीचा ज्या वाक्यामध्ये बोध होईल तो वाक्याचा प्रकार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. आता वाक्य कोणते या ठिकाणी? आता कर्तव्य आपले संविधानामध्ये, आपल्या नागरिक शास्त्रामध्ये तुम्ही आपले कर्तव्य अभ्यासलेले असतील की माणसाची, व्यक्तीची कोणती कर्तव्य आहे? स्वच्छता राखावी, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. मोठ्यांचा मान राखणे हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. हे ज्यावेळेस वाक्यामध्ये मांडलेलं असतं, आता एखादं वाक्य आलं समजा, कोणतं? परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, तर त्या ठिकाणी वाक्याचा प्रकार जर विचारलेला असेल क्रियापदाच्या रूपावरून, तर तो वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर तो वाक्याचा प्रकार विद्यार्थी वाक्य आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही जर चांगलं काम केलं असेल तर निश्चितच तुमचं कल्याण होईल. काय यामध्ये? मोठ्याने आशीर्वाद दिलेला आहे, हे आज्ञार्थी वाक्य आहे. विद्यार्थीमध्ये काय असतं त्या ठिकाणी? तर कर्तव्य, आपली जी कर्तव्य आहे, त्यानंतर शक्यता, योग्यता आणि इच्छा. आपली कर्तव्य आपल्याला पाळावी लागतात. शक्यता म्हणजे आपल्याकडून कोणत्या गोष्टी शक्य होईल त्या ज्यावेळेस वाक्यामध्ये मांडलेल्या असतात त्यावेळेस तो वाक्याचा प्रकार विद्यार्थी. योग्यता, तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी, योग्यता काय आहे हे ज्यावेळेस दाखवलेलं असतं त्यावेळेस ते वाक्याचा प्रकार देखील विद्यार्थी वाक्याचा प्रकार आहे. तुम्ही जर एखादी इच्छा व्यक्त केली आणि ती वाक्यामध्ये वापरली तर तो वाक्याचा प्रकार देखील काय आहे? विद्यार्थी वाक्य. आता आपण याचे वाक्य त्या ठिकाणी आपण बघूया. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आपलं कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणजे वाक्याचा प्रकार कोणता? विद्यार्थी. कर्तव्य सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शक्यता सांगितलेली असते. आज बहुतेक पाऊस पडेल, शक्यता आहे. ज्यावेळेस शक्यता देखील सांगितलेली असते त्यावेळेस तो वाक्याचा प्रकार कोणता आहे? विद्यार्थी. त्यानंतर योग्यता, तुमच्यामध्ये असलेल्या, तुमच्या अंगी असलेल्या योग्यता ज्यावेळेस दाखवलेल्या असतात. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. तुमच्यामधल्या योग्यता ज्यावेळेस दाखवलेली असते.
त्यावेळेस देखील तो वाक्याचा प्रकार कोणता आहे? विद्यार्थ वाक्य प्रकार त्या ठिकाणी आहे. त्यानंतर इच्छा. शिक्षकाची काय इच्छा असते की विद्यार्थ्याने शांत बसावे, विद्यार्थ्याने शांतता, वर्गात शांतता राखावी, शिक्षकाने केलेले अध्यापन लक्षपूर्वक ऐकावे. हे काय आहे? त्या ठिकाणी इच्छा आहे, शिक्षकाची इच्छा आहे. एखाद्याची इच्छा ज्यावेळेस वाक्यामध्ये मांडलेली असते त्यावेळेस तो वाक्याचा प्रकार देखील कोणता असतो? तर विद्यार्थ असतो. चौथा प्रकार आहे संकेतार्थ वाक्य. संकेतार्थ वाक्य. शब्दशः अर्थ घेतल्यानंतर तुम्हाला त्या वाक्यामध्ये काय असेल हे तुमच्या लक्षात येईल. संकेतार्थ वाक्यामध्ये काय असेल की एखादा संकेत मांडलेला असतो, एखादा त्या ठिकाणी काय मांडलेला असतो? संकेत मांडलेला असतो. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर अमुक घडेल असा संकेत दाखवलेला असतो, त्यावेळेस त्या वाक्याच्या प्रकाराला संकेतार्थ वाक्य म्हटलेलं असतं. हे वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य असतं. अगोदर मी तुम्हाला जे सांगितलं ना वाक्याचे मुख्य 3 प्रकार. मिश्र वाक्य, एखादी घटना घडल्यानंतरच दुसरी घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस तो वाक्याचा प्रकार कोणता असतो? मुख्य वाक्यामध्ये मिश्र वाक्य, आणि उपप्रकारामध्ये क्रियापदाच्या रूपावरून पडणाऱ्या प्रकारामधला कोणता प्रकार असतो? तो संकेतार्थ, म्हणजे एखादा संकेत दाखवलेला ते एखादी घटना घडल्यानंतरच त्या ठिकाणी दुसरी घडते. सुनील वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळेच त्याचा ॲक्सिडेंट झाला. जर सुनीलने गाडी जर दमाने चालवली असती तर त्याचा ॲक्सिडेंट झाला असता का? नाही. म्हणजे एक संकेत सांगितलेला आहे की एखादी घटना घडल्यानंतरच दुसरी त्या ठिकाणी घडते असं ज्यावेळेस वाक्यामध्ये मांडलेला असतो, भाव मांडलेला असतो, त्यावेळेस तो वाक्याचा प्रकार कोणता असतो? संकेतार्थ. संकेतार्थ वाक्याच्या प्रकारामध्ये एक निश्चित की 2 घटना घडलेल्या असतात, गोष्टी मांडलेल्या असतात, त्या ठिकाणी उभयान्वय अव्ययाचा वापर केलेला असतो. ते मिश्र वाक्य असतं, म्हणजे एखादी घटना घडल्यानंतरच दुसरी ज्यावेळेस घडते त्यावेळेस तो वाक्याचा प्रकार संकेतार्थ वाक्य म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. आजच्या पुरतं एवढंच आपण. ठीक आहे, धन्यवाद.